नांदेड़ लोकसभा के ज़िमनी इंतखाबात में कांग्रेस पार्टी के उम्मीदवार रविंद्र चौहान ने शानदार कामयाबी हासिल करते हुए बीजेपी के उम्मीदवार संतोख हम्बर्डे को 1457 वोटों से शिकस्त दे दी है। अगरचे असम्बली इंतखाबात में कांग्रेस का मुकम्मल तौर पर सफाया हो गया, लेकिन लोकसभा के ज़िमनी इंतखाबात में इस गैर मामूली कामयाबी ने कांग्रेस की साख को बहाल कर दिया है। इसके साथ ही पार्टी को रविंद्र चौहान की सूरत में एक नया और मजबूत लीडर भी मिल गया है। रविंद्र चौहान जब कामयाबी का सर्टिफिकेट लेकर अपने घर वसंत नगर पहुंचे तो उनके चाहने वालों की एक बड़ी तादाद उनके इस्तकबाल के लिए मौजूद थी। जैसे ही वो वहां पहुंचे, उनका शानदार अंदाज में इस्तकबाल किया गया और मुबारकबाद पेश की गई। इनकी कामयाबी के जश्न में खूब आतिशबाजी की गई और एक मुख्तसर सी तैनाती तकरीब का भी इनेकाद किया गया। तकरीब से खिताब करते हुए रविंद्र चौहान ने अपनी कामयाबी का सहरा पार्टी कायदीन, कारकुनान और तमाम राय दहिंदगान के सर बांधा जिन्होंने इन्हें वोट दिया है। उन्होंने अपने खिताब में यकीन दिलाया कि अवाम ने जिन तवक्कुआत के साथ इन्हें मुंतखब किया है वो उन पर पूरा उतरने की भरपूर कोशिश करेंगे। उन्होंने अवाम के सुख दुख में शरीक रहने और कांग्रेस पार्टी को एक नई ताकत के साथ आगे बढ़ाने का अज़्म भी जाहिर किया। आज लोकसभा उपचुनाव में लोगों ने मुझे यहाँ आज बड़े भरोसे के साथ जिताया है और मुझे बहुत अच्छा लग रहा है कि स्वर्गीय वसंतराव जी चौहान साहब का देहांत के बाद ये लोकसभा उपचुनाव में मुझे कांग्रेस पार्टी ने यहाँ से चुनाव के लिए टिकट दिया है। तो मैं सभी लोगों का जो मुझे भरोसा करके उन्होंने मुझे मतदान दिया है, मैं उन सभी का शुक्रिया अदा करता हूँ। एक तरफ ऐसा माहौल पूरे स्टेट में बना, कांग्रेस के अगेंस्ट में पूरा माहौल बना, ऐसे में आपको कामयाबी मिली, किस तरह का? ये एक हमारे कांग्रेस कार्यकर्ताओं की कड़ी मेहनत है और उनका प्रेम है जिन्होंने यहाँ मुझे जिता के दिया। आप क्या कुछ करना चाहते हैं जनता के लिए, क्या बोलना चाहते हैं? बहुत है, मैं जनता को इतना कहना चाहता हूं कि जो भरोसे के ऊपर उन्होंने मुझे जिताया है उनका भरोसा बिल्कुल नहीं तोड़ूंगा और मैं पूरी लगन से अगले जो 4.5 साल है मैं पूरा काम करूंगा। आजचा दिवस स्वर्ण अक्षरात दिला जाईल असं या ठिकाणी झालेली आहे। पुढे लोकसभा निवडणुकीमध्ये स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली आणि पक्षाने मला या ठिकाणी उमेदवारी केली। सर्वप्रथम पक्षाचे नेते आमचे राहुलजी गांधी, मल्लिकार्जुन खरगे साहेब, त्यांचे वेणुगोपालजी, महाराष्ट्राचे प्रभारी माननीय चंदितला साहेब, रणजितभाई खासदार रणजितभाई पाटील, माननीय नाना पटोले साहेब, बाळासाहेबजी थोरात, विजयजी वडेट्टीवार, माननीय अमितजी देशमुख साहेब, या सर्व नेते मंडळीचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला विश्वास ठेवून या ठिकाणी उमेदवारी दिली। आज खरं तर आपला परीक्षेचा दिवस होता आणि परीक्षा देत असताना आपण बघितलं असेल की आजचं चित्र महाराष्ट्राचं काय होतं आणि या महाराष्ट्राच्या चित्रामध्ये आपली नांदेडची पोटनिवडणुकीचा काय विषय होईल हे खरं तर आखरीपर्यंत आपल्याला कळालं नाही। पण मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो की नांदेड जिल्ह्यातल्या जनतेने जे प्रेम स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांना दिलं, तेच प्रेम, त्यांचा पाठिंबा, भक्कम पाठिंबा असं माझ्या पाठीमागे उभा केला। मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी शब्द देतो की स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब ज्याप्रमाणे वागले त्याचप्रमाणे वागून लोकांच्या सुखादुखात जाण्याचा मी प्रयत्न करणार। आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे। आपण आता मला लोकप्रतिनिधी म्हणून संसदेमध्ये पाठवल्यानंतर आपल्या ज्या काही समस्या असेल ते सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे। आज आपण जे प्रेम दिलात, खरं तर विधानसभेला ज्या उमेदवारांना जसं मतदान पडलं त्या उमेदवारांचं मतदान जर बघितलं आणि माझं जर मतदान बघितलं तर आपलं एकमेव प्रेमच आहे की ते मला या ठिकाणी तारू शकले आणि मी आपण ज्या प्रेमाने विश्वासाने मला या ठिकाणी मतदान दिलात
त्या विश्वासाला कदापि मी आपल्याला तडा देणार नाही. आपल्या विश्वासात मी पात्र राहील, आपल्या ऋणात मी या ठिकाणी बांधून राहील आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या जीवावर आपल्या सर्वांना सोबत घेऊन नांदेड जिल्ह्यातली एक नवीन काँग्रेस या ठिकाणी उभा टाकेल. आणि जे आमचे उमेदवार महाविकास आघाडीचे या ठिकाणी उभा होते, माननीय अब्दुलभाई सत्तार असतील, मोहन अण्णाजी हंबर्डे असतील, आमचे हनुमंत पाटील बेटमुगुरेकर असतील, निवृत्ती कांबळे असतील, पप्पू पाटील कोंडेकर असतील, ह्या सर्व उमेदवारांनी झुंज दिली. आणि नायगावचे आमचे डॉक्टर मिनलताई खदगावकर या सर्व उमेदवारांनी या ठिकाणी झुंज दिली, पण ते यशस्वी राहिले. त्यांना यश नाही आलं तरी या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन नवी काँग्रेस या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न माझा राहील. आणि आपण मागेच मी म्हणल्याप्रमाणे स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांचा जे प्रेम आपण सर्वांनी दिलात, तेच प्रेम मनात धरून मी सदैव आपल्या ऋणात राहू इच्छितो आणि थांबतो. या विजयाचे श्रेय मी आपल्या सर्वांना देतो. एवढं बोलून मी थांबतो. जय जवाहर. आज आपको बड़ी कामयाबी मिली है.